नमस्कार. मी ऋषी करत मित्रांनो, आर-आर-बी म्हणजेच भारतीय रेल्वेमध्ये टेक्निशियन पदाच्या 9,000 पेक्षाही जास्त जागा निघालेल्या आहे. जर तुम्ही 10वी पास असाल आणि तुमचा ITI झाला असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मित्रांनो, या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसते. या ठिकाणी तुम्हाला अप्लाय बटन दिसतं, खाली बघा जाहिरात देण्यात आलेली आहे आणि वरती तुम्हाला अप्लाय बटन दिसते. त्यावरती तुम्हाला क्रिएट ॲन अकाउंट अँड ऑलरेडी हॅव अ अकाउंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं. जर तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर ते अकाउंट या ठिकाणी युजर ID पासवर्ड टाकून कॅप्चा कोड टाकून लॉग इन करून घ्यायचं. तर आपल्या या ठिकाणी अगोदर अकाउंट नाही म्हणून मी अप्लायवरती क्रिएट ॲन अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम कंट्री या ठिकाणी सिलेक्ट करायची, नॅशनॅलिटी इंडियन आपली या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची. पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची बघा. फुल नेम या ठिकाणी तुमचं 10वीच्या 12वीच्या मार्कशीटवर जसं तुमचं नाव असेल त्या पद्धतीने नाव टाका. रिटाईपमध्ये परत तुमचं नाव टाका. नंतर हॅव यू चेंज नेम, जर तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी यस करायचं आणि काय नावात बदल झाला आहे तो द्यायचा आहे. जे नाव बदललं असेल ते या ठिकाणी चेंज करायचं आहे आणि ते नवीन नाव या ठिकाणी टाकायचं. नसेल तर नो करून डेट ऑफ बर्थ टाका, दिनांक, महिना आणि या वर्ष फॉर्मॅटमध्ये. परत रिटाईपमध्ये तीच डेट ऑफ बर्थ टाका. सिलेक्ट जेंडरमध्ये मेल फिमेल काय जे जेंडर असेल ते जेंडर निवडा. सिलेक्ट रिटाईप जेंडरमध्ये परत जेंडर निवडा. फादर नेम दिलं आहे, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं. मदर नेम या ठिकाणी परत तुम्हाला आईचं नाव टाकायचं. व्यवस्थित नाव टाकायचं, या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चूक होऊ द्यायची नाही. नाव वगैरे व्यवस्थित टाकून घ्या. टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आधार व्हेरिफिकेशनला तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड टाकायचं आणि व्हेरीफाय युजिंग आधार डिटेल्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या आधार कार्डवरील जी डिटेल्स आहे सर्व या ठिकाणी येईल. अशा पद्धतीने बघू शकता तुमच्या आधार कार्डची डिटेल्स येईल. या बॉक्सला तुम्ही टिक करायचं जर तुमच्या आधार कार्डवरील आणि तुम्ही टाकलेलं नाव व्यवस्थित असेल तर. आता असं झालेलं मित्रांनो, आधार कार्डवर तुमचं नाव असतं अगोदर आणि मार्कशीटवर तुमचं आडनाव अगोदर असतं. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला थोडा प्रॉब्लेम येऊ शकता. जर तुमचा आधार व्हेरीफाय झालं तर या ठिकाणी ठेवायचं, नसेल व्हेरीफाय झालं तर या ठिकाणी आय डोंट हॅव आधार कार्ड यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आय डोंट नॉट हॅव आधार कार्डवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सिलेक्ट व्हॅलिड ID प्रूफ, दुसरा ID प्रूफ या ठिकाणी देऊ शकता. ड्रायव्हिंग लायसन्स असेल, पॅन कार्ड असेल, वोटर कार्ड असेल तर मी या ठिकाणी पॅन कार्ड देतो. नंतर तुमचं डॉक्युमेंट नंबरमध्ये ठिकाणी पॅन कार्डचा नंबर टाका. इश्यू ऑथॉरिटी या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टाकायचं आहे पॅन कार्ड आपलं, आणि प्लेस ऑफ इश्यू कोणत्या ठिकाणाहून तुम्ही तुमचं पॅन कार्ड काढलं आहे त्या ठिकाणाचं किंवा तुमच्या गावचं शहराचं नाव टाकायचं. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी फिलअप करून घ्या. नंतर कॉन्टॅक्टमध्ये तुमचा ईमेल ID द्यायचा, त्या ईमेल IDचा OTP द्यायचा आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि मोबाईल नंबरचा OTP जनरेट करून घ्यायचा. दोन्हीसुद्धा OTP द्यायचे आहेत व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला. आणि OTP देऊन पासवर्ड क्रिएट करायचं खाली या ठिकाणी. pass@123 या फॉर्मॅटमध्ये तुम्ही पासवर्ड क्रिएट करू शकता. तोच परत पासवर्ड टाकायचा आहे. नंतर हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आणि प्रिव्ह्यू अँड क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं. तुम्ही भरलेली ए टू झेड इन्फॉर्मेशन येईल. या कन्सर्नला टिक करा. जर बरोबर असेल तर क्रिएट अँड अकाउंट ऑप्शनवरती क्लिक करा. नसेल तर या ठिकाणी एडिट करून परत दुरुस्त करून घ्या. परत या ठिकाणी आता तुमचा ईमेल ॲड्रेस किंवा युजर ID टाकायचा, तो आपला ईमेल ॲड्रेस आहे. पासवर्ड जो क्रिएट केला आहे तो पासवर्ड कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर जाहिरात दाखवली जाईल. या ठिकाणी बघू शकतो तुम्ही टेक्निशियन ग्रेड फर्स्ट, ग्रेड थर्ड अशा प्रकारे ह्या जाहिरात आहेत. तर आपल्याला टेक्निशियन ग्रेड थर्ड या ठिकाणी जाहिरात घ्यायची. त्यावरती खाली नंतर रिजन निवडा, आपलं मुंबई रिजन. कन्सर्ट दिला आहे, कन्सर्टला टिक करून नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता
5 स्टेपमध्ये आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. पर्सनल डिटेल्स, ऑदर डिटेल, एज्युकेशन डिटेल, अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंट आणि प्रेफरन्स या पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे. या 5 स्टेपमध्ये संपूर्ण फॉर्म आपला या ठिकाणी भरून जातो. नंतर या ठिकाणी पर्सनल डिटेल्सवरती क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला मॅरिटल स्टेटस, मॅरिड, अनमॅरिड काय जे असेल ते निवडायचं आहे. परत रिलिजन या ठिकाणी तुम्हाला तुमचा धर्म या ठिकाणी निवडायचा आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख काय जे तुमचा धर्म असेल तो धर्म निवडा. नंतर या ठिकाणी चॉईस ऑफ लँग्वेज एक्झामिनेशन, तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये भाषेमध्ये तुमची एक्झाम द्यायची ती भाषा निवडून घ्या. तर मी या ठिकाणी मराठी निवडून घेतो. नंतर परमनंट व्हिजिबल आयडेंटिफिकेशन, तुमच्या शरीरावर किंवा चेहऱ्यावर काही खूण असेल तर या ठिकाणी द्यायचं. समजा चेहऱ्यावर तुमच्या तिळी तर मोल ऑन फेस करा, किंवा चेहऱ्यावर तुमच्या कट असेल किंवा कट तुमच्या हातावर असेल किंवा शरीरावर काही खूण असेल तर त्या 2 खूण तुम्हाला या ठिकाणी द्यायच्या. समजा कट ऑन राईट हँड या पद्धतीने सुद्धा तुम्ही देऊ शकता फॉर एक्झाम्पल. नंतर या ठिकाणी कम्युनिटी या ठिकाणी अनरिझर्व्ह आहे की एस सी आहे की एस टी ते निवडायचं. तर या ठिकाणी मी समजा ओबीसी निवडतो. आय अंडरस्टँडवर क्लिक करा. नंतर खाली तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का, तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनलला येस करा. नॉन क्रिमिनल तुमच्याकडे लागेल. नॉन क्रिमिनलला येस केल्यानंतर या ठिकाणी बघू शकतो तुम्हाला सर्टिफिकेट नंबर विचारला. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नॉन क्रिमिनलचा नंबर टाकायचा आहे आणि समोर इश्यू ऑथॉरिटी कोण होती, एस डी ओ होते की तहसीलदार, तर आपले एस डी ओ होते. नंतर इश्यू स्टेट कोणत्या राज्यामध्ये काढलं आहे आणि डेट ऑफ इश्यू कोणत्या तारखेला तुम्ही तुमचं नॉन क्रिमिनल काढलं आहे ती डेट या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायची. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरा. आता या ठिकाणी तुम्हाला द्यायचा तुमचा ॲड्रेस. ॲड्रेसमध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचा प्रेझेंट ॲड्रेस, सध्या राहत असलेला पत्ता द्या. महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा. नंतर डिस्ट्रिक्ट, नंतर तुमचं गाव कोणतं आहे, पोस्ट, नंतर तुमची सिटी कोणती आहे त्या पद्धतीने तुम्हाला द्यायचं आणि शेवटला पिनकोड टाका. हाच जर तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर या बॉक्सला टिक करा. ॲटोमॅटिकली प्रेझेंट ॲड्रेस हा परमनंट ॲड्रेसमध्ये कॉपी होऊन जाईल. या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. वेगळा असेल तर वेगळा टाका आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. तर या ठिकाणी सेव्ह केल्यानंतर पर्सनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे आलं पाहिजे. आता ऑदर डिटेल्सवर क्लिक करा. आता या ठिकाणी ऑदर इन्फॉर्मेशन द्यायची. आर यू एक सर्व्हिसमॅन जर असाल तर येस करा, अन्यथा नो करा. नंतर जर तुम्ही अपंग असाल तर या ठिकाणी येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं. नंतर इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस EBCमध्ये जर तुम्ही येत असाल तर येस करायचं आहे. EBC होल्डर असाल तर, सर्टिफिकेट होल्डर असाल तर येस करा, नसेल तर नो करा. नंतर तुम्ही इंडियन रेल्वेचा एम्प्लॉय असाल तर येस करा, नसेल तर नो करा. किंवा तुम्ही एखाद्या दुसऱ्या डिपार्टमेंटचे असाल, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, तर ते तुम्ही या ठिकाणी द्यायचं, नसेल तर नॉट ॲप्लिकेबल करायचं आहे. नंतर बघा कोर्स कंप्लीट अप्रेंटिसेस वगैरे जर तुम्ही कुठे केली असाल तर या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे, अन्यथा या ठिकाणी नो करून द्यायचं. खाली तुमच्या बँक डिटेल्स द्यायच्या. अकाउंट होल्डरचं या ठिकाणी नाव टाका. नंतर अकाउंट नंबर टाका. परत कन्फर्म अकाउंट नंबर टाका. IFSC कोड टाकायचा आणि कन्फर्म करायचं आहे. या पद्धतीने तुम्ही हे सर्व डिटेल्स टाकू शकता आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. आता आपण बेसिक अदर इन्फॉर्मेशन झालेली आहे. आता नेक्स्ट द्यायची आपल्याला एज्युकेशन डिटेल. एज्युकेशन तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशननुसार द्यायचं आहे. सर्वप्रथम बघा मॅट्रिक्युलेशन या ठिकाणी SSC काय जे असेल ते तुमचं द्यायचं. स्टेट कोणतं होतं तर ते द्या. नंतर डिस्ट्रिक्ट कोणता आहे, बोर्ड कोणता आहे तो द्यायचा आहे. आपला या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे म्हणून मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड टाईप करून घेतो. डेट ऑफ पासिंग केव्हा तुम्ही पास झाला ते या ठिकाणी डेट टाकायची, जी तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवर असते त्या पद्धतीने टाका आणि समोर तुमचा रोल नंबर द्यायचा. या पद्धतीने तुम्ही तुमची सर्व इन्फॉर्मेशन ही भरत घ्यायची. बघा मी सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकून देतो आणि रोल नंबर टाकताना व्यवस्थित टाकायचा आणि सर्व इन्फॉर्मेशन टाकून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर तुम्ही भरलेली सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी ॲड झालेली. आता या ठिकाणी तुमचं नंतर क्वालिफिकेशन काय झालं आहे, तुमचं ITS झालं आहे की काय झालं आहे ते द्यायचं आहे. तर आपला ITS झालं आहे. तुमचा 10+2 झाला असेल तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर या ठिकाणी मी ITS देतो. ट्रेड कोणता आहे तो तुमचा ट्रेड निवडा. स्टेट कोणतं आहे त्या ठिकाणी तुमचं कोणत्या स्टेटमध्ये तुमचा ITS कंप्लीट झाला आहे ते स्टेट या ठिकाणी निवडून घ्या. डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचा ITS झाला आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं. तर समजा आपला फिटर झाला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, कोणता जिल्हा असेल तो जिल्हा, नंतर कोणती इन्स्टिट्यूट होता, ITI इन्स्टिट्यूट किंवा कॉलेजचं नाव टाका. डेट ऑफ पासिंगमध्ये कोणत्या तारखेला तुम्ही ITI तुमचा कंप्लीट झालेला आहे
ती डेट टाकायची आणि खाली सर्टिफिकेट इश्यू बाय कोणी तुमचं सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करत घ्यायचं. आता सर्टिफिकेट इश्यूमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता एन-सी-व्ही-टी किंवा एस-सी-व्ही-टी काही जे असेल ते निवडा. तर आपल्या या ठिकाणी एन-सी-व्ही-टी आहे. नंतर सर्टिफिकेट टाईप कोणतं आहे तुमचं, नॅशनल ट्रेड आहे की स्टेट ट्रेड आहे, तर आपलं स्टेट ट्रेड आहे म्हणून मी स्टेट ट्रेड निवडून ॲड करून घेतो. अशा पद्धतीने बघू शकता तुमची एज्युकेशन डिटेल्ससुद्धा ॲड झालेली आहे. आणखीनही तुम्ही देऊ शकता, नसेल तर डायरेक्ट नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर आता तुमच्यासमोर येईल प्रोफाईल फोटो. प्रोफाईल फोटो तुम्हाला फाईड बॅकग्राऊंडचा अपलोड करायचा आहे. जे-पी-जी किंवा जे-पी-ई-जी फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी 30 ते 70 के-बीच्या दरम्यान तुम्हाला अपलोड करायचा आहे. 320 ते 240 पिक्सेलमध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो तेवढा आहे. तेवढा फोटो मी या ठिकाणी अपलोड करून घेतो. चूज फाईलवरती क्लिक करा आणि या ठिकाणी तुमचा फोटो ब्राउज करून अपलोड करून घ्या. या पद्धतीने व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो अपलोड करा. आपला फोटो अपलोड झालेला आहे. आता याच पद्धतीने तुम्हाला तुमची सिग्नेचर अपलोड करायची. परत सिग्नेचरवरती जायचं आहे. सिग्नेचर तुमची ब्लॅक किंवा ब्ल्यू प्लेननं केलेली असावी. 60 ते 140 पिक्सेलमध्ये तुमची सिग्नेचर ठेवायची. 30 ते 70 के-बीच्या आतमध्ये तुम्हाला तुमची ही सिग्नेचर अपलोड करायची. परत या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करा. ब्राउज करून जिथे तुमची सिग्नेचर ठेवली असेल तिथे तुमची सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायची. जे-पी-जी किंवा जे-पी-ई-जी फॉर्मॅटमध्ये. तर मी या ठिकाणी सिग्नेचर अपलोड करून घेतो आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. आता आपला ॲप्लिकंट फोटो आणि सिग्नेचर अपलोड झालेलं आहे. आता आपल्याला द्यायचा प्रेफरन्स. प्रेफरन्स कशाप्रकारे द्यायचा या ठिकाणी बघू शकता. खाली तुम्हाला इजिबल पोस्ट टू ॲप्लाय दिलेलं आहे आणि त्याच्यासमोर प्लसचं चिन्ह या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता. थर्ड स्टेपला आहेत आपण. इजिबल पोस्ट आणि इथे प्लसचे आयकॉन दिसतं. या प्लसच्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचे. जेवढ्या तुम्हाला या ठिकाणी पोस्ट निवडायच्या असतील तेवढ्या पोस्ट इथे दाखवलेल्या आहेत. त्या पोस्ट तुम्ही या ठिकाणी निवडून घ्यायचे. तर मी या पद्धतीने पोस्ट निवडून घेतो. तुम्हाला जशा निवडायच्या त्या पद्धतीने तुम्ही निवडू शकता. एक कन्सर्न या कन्सर्नला टिक करा. खाली डिक्लेरेशन आहे, डिक्लेरेशनला टिक करून घ्यायचं आहे. प्लेस द्यायचं आहे. कोणत्या प्लेसहून तुम्ही फॉर्म भरत आहात ते प्लेस टाका आणि या ठिकाणी प्रिव्ह्यूज घेऊ शकता. काही चुकलं वगैरे असेल तर दुरुस्त करा किंवा फॉर्मचा ॲप्लिकेशनचा प्रिव्ह्यू घ्या. तर मी या ठिकाणी प्रिव्ह्यू ॲप्लिकेशनवरती क्लिक करतो आणि सर्व फॉर्मचा प्रिव्ह्यूसुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. नसेल तर डायरेक्ट पेमेंट करायचं आहे. पे नाववरती क्लिक करून या ठिकाणी पेमेंट करून घ्या. तुमचं पेमेंट या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल. टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून या ठिकाणी प्रोसीड करून घ्यायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगने पेमेंट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.